या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न सतत विचारला जात होता, त्याची प्रतीक्षा केली जात होती आणि आता मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे असं हवामान खात्यानं ऑफिशियली डिक्लेअर केलेलं आहे. अशी घोषणा त्यांनी केलेली आहे की केरळमध्ये मान्सूनचं आगमन फायनली झालेलं आहे. आता मान्सूनचं आगमन कसं झालं, त्याच्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये सध्याच्या घडीला काय परिस्थिती आहे आणि तो महाराष्ट्रात कधी येणार असा प्रश्न अर्थातच विचारला जातोय. आणि त्याच्यासाठीच आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागणार आहे की अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये आत्ताच्या घडीला नैऋत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे का, तो पुढे सरकण्यासाठी आणि किती दिवसांमध्ये तो पुढे सरकणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओतनं समजून घ्यायची आहेत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सर्वात पहिले आपण समजून घेऊ की आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे. केरळमध्ये मान्सून जो आहे त्याचं आगमन झालेलं आहे. 26 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. नंतर असं वाटत होतं की 1 किंवा 2 तारखेपर्यंत तो येईल, तसंही झालं नाहीये आणि आता फायनली 4 जूनला मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे. पण तो महाराष्ट्रात कधी दाखल होणार आहे, तर त्याच्यासाठी आपण आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे ते समजून घेऊया. आता आपण जर बंगालच्या उपसागरात तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला एक क्लाउड कव्हर जे आहे ते बघायला मिळत असेल. त्याचबरोबर इथे जो आपल्याला एक कॉमा सारखं एक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतंय. याचा अर्थ असा आहे की एक लो प्रेशर एरिया ज्याला म्हणतात, कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्या क्षेत्रामुळेच नैऋत्य मान्सूनला पुढे सरकण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्याची वाटचाल ही केरळच्या दिशेने त्यामुळे झालेली आहे. आता त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रकारचे मोसमी वारे ज्यांना म्हणतात ते बघायला मिळत आहेत. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता जी आहे ती बघायला मिळते आणि त्याच्यामुळे या वाऱ्यांमुळे सुद्धा मान्सूनला केरळमध्ये दाखल व्हायला आणि त्याच सोबत त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला मदत होणार आहे. सो आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर हे जे इथले जे तुम्हाला वारे दिसतात, हे जे मोसमी वारे ज्यांना म्हणतात, याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी प्री मॉन्सून शॉवर्स ज्यांना म्हणतात ते आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यामध्ये स्पेशली मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण महाराष्ट्रातला सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या भागांमध्ये आपल्याला स्पेशली जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. पण अर्थात तो मान्सून दाखल झालाय म्हणून नाही, तर त्याला प्री मॉन्सून शॉवर्स असं म्हटलं जातं, कारण की आता पाऊस पडण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. ह्युमिडिटी, आर्द्रता जी आहे ती आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते. त्याचबरोबर जे मोसमी वारे आहेत ते सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता आपण ओरिजिनल तारखा काय होत्या ते सुद्धा बघणार आहोत आणि मग आपण समजून घेऊया की आत्ताच्या डेट्स काय आहेत आणि पुढची वाटचाल कशी असणार आहे, कुठल्या राज्यांमध्ये किती प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे. तर आपण आधी तारखांवरती नजर टाकूया. आता इथे तुम्हाला दिसतील तर 2 प्रकारच्या लाईन्स आहेत. एक लाल रंगाची रेष आहे आणि एक निळ्या रंगाची रेष आहे. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्यांनी इथे सांगितलेलं आहे की नॉर्मल डेट्स ऑफ ऑनसेट आणि ऍक्च्युअल डेट्स ऑफ ऑनसेट, म्हणजे कधी पाऊस तिथे, म्हणजे कधी मान्सून तिथे दाखल होईल, याच्यासाठी त्यांनी आधी एक लाल रंगाच्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात आणि खरंच तो तिथे कधी दाखल झालेला आहे याच्यासाठी निळी रेष आपल्याला बघायला मिळते. आता इथे जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला जे 1 तारखेचा अंदाज बांधण्यात आलेला होता तसं न होता, म्हणजे आपण बघितलं की इथे तुम्हाला लाल रंगात जी रेष दिसते ती 1 जूनसाठी आहे. सो असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता की 1 जूनला मान्सून जो आहे तो दक्षिणेत दाखल होईल, पण तसं न होता तो आता डिले झालेला होता आणि त्याच्यामुळे आता तो 4 तारखेला दाखल झालेला आहे. सो हा मॅप जो आहे तो सुद्धा आता अपडेट होत राहील आणि जशा जशा प्रकारे, म्हणजे आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर 10 जून ही तारीख दिलेली आहे, 10 आणि मग 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो व्यापला जाईल मान्सूननी असं म्हटलं जात आहे. पण आत्ताच्या घडीला आजच 4 तारीख आलेली आहे, त्याच्यामुळे मान्सून खरंच संपूर्ण महाराष्ट्राला 15 तारखेपर्यंत व्यापू शकेल का, की त्याच्यात आणखीन डिले होईल, हे आपल्याला पुढच्या अंदाजातनं किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखीन स्पष्ट होईल. पण ओरिजिनली हे अंदाज जे आहेत ते हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेले होते. आता आपण बघूयात की कुठल्या राज्यांमध्ये काय अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला 2 मॅप दिसत आहेत. या 2 मॅपचा अर्थ काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. आता इथे वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे जे रंग तुम्हाला निळे जे बघायला मिळतात त्याचा अर्थ असा होतो की इथे खूप जास्त प्रमाणात पाऊस जो आहे तो पडणार आहे किंवा पडतोय असा त्याचा अर्थ होतो. तेच आपण जर उर्वरित भारताचं बघितलं तर मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा राजस्थानचा भाग असेल, इथे आपल्याला हिरवे रंग बघायला मिळतात. म्हणजे बेसिकली सेंट्रल इंडिया हा जो भाग आहे, मध्य
भारत जो आहे इथे आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस बघायला आत्ताच्या घडीला मिळणार नाहीये, पण जिथे निळा रंग देण्यात आलेला आहे तिथे मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेलं आहे. सो जिथे जिथे निळा रंग दिसतोय तिथे तिथे जास्त पाऊस आहे, जिथे जिथे आपल्याला एकदम लाईट ग्रीन दिसतोय तिथे कुठल्याही प्रमाणात पाऊस पडणार नाही आणि जिथे डार्क ग्रीन दिसतोय तिथे काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे असा त्याचा बेसिकली अर्थ होतो. आता तेच जर आपण इथे बघितलं तर या मॅपमध्ये तुम्हाला येलो आणि ऑरेंज रंग दिसत असेल तर येलो आणि ऑरेंज रंगाचा अर्थ काय होतो तर जिथे जिथे येलो रंग आहे त्याचा अर्थ असा होतो की तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणजे तो अलर्ट साठीचा खरं तर हे रंग आहेत. याच्यामध्ये किती पाऊस पडणार आहे ते त्यांना सांगायचं नाहीये, त्यांना हे याच्यातनं सांगायचंय की तुम्ही कितपत काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्यासाठी ते 2 रंग वापरण्यात आलेले आहेत. जर येलो अलर्ट जिथे जिथे ज्या ज्या राज्यांना दिलेला आहे त्या येलो अलर्टचा अर्थ असा होतो की तुम्ही तयारीत राहा, जी वॉर्निंग आहे ती देण्यात आलेली आहे. जिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तिथे सिव्हिअर वॉर्निंग देण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं, थंडरस्टॉर्म येऊ शकतो, म्हणजे वादळी वारे जे आहेत ते येऊ शकतात, मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो. सो असं सगळं या रंगातनं आपल्याला त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय की इथे त्यांनी ऑरेंज अलर्ट दिलेले आहेत, पण हे सगळे पावसासाठी दिलेले आहेत का तर असं नाहीये. अनेक ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आपल्याला स्कॅटर्ड रेनफॉल जो आहे तो बघायला मिळू शकतो आणि त्यासाठीच हा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि हे रंग जे आहेत ते त्याच्यामुळे आहेत. सो जिथे जिथे निळा रंग आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे असा त्याचा बेसिकली अर्थ होतो. आता आपण बघूयात की हवामान खात्याचे के.एस. होसाळीकर जे हवामान खात्यासोबत कार्यरत होते आधी, त्यांनी नेमका काय अंदाज वर्तवलेला आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे तर 4 जून IMD GFS मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीवरती आणि दक्षिण कोकणासह पुढील 5 ते 6 दिवसात पाऊस वर सरकत राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृपया IMDचा अंदाज पाहत राहा असं त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आपल्याला साधारण 5 ते 6 दिवसात पाऊस जो आहे तो वरच्या दिशेला म्हणजे नॉर्थकडे सरकत राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पाऊस हा लवकरच तुमच्या शहरात सुद्धा पडू शकेल असा त्यांच्याकडनं सध्याच्या घडीला सांगण्यात आलेला आहे. आम्ही हवामान खात्याचे SD सानप सर जे आहेत त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला होता. त्यांना ज्यावेळेला आम्ही हे विचारलं की मान्सून आता केरळमध्ये दाखल झालाय पण महाराष्ट्रात यायला त्याला किती वेळ लागणार आहे तर त्यांनी असा अंदाज वर्तवलेला आहे की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून जो आहे तो आपल्याला कोकण आणि त्याचबरोबर गोवा या भागात आपल्याला बघायला मिळू शकतो. मान्सून हा गोवा आणि कोकणच्या काही भागामध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये दाखल होईल असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे आत्ताच्या घडीला. जसं जसा हा अंदाज अपडेट होईल तसं तसं आम्ही तुमच्यासमोर येत राहू हे सगळे अंदाज घेऊन. पण आत्ताच्या घडीला तरी केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि लवकरच तो महाराष्ट्रात सुद्धा दाखल होईल आणि त्याच्यासाठीची जी अनुकूल परिस्थिती आहे तीच तरी सध्या आपल्याला बघायला मिळतेय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.